खऱ्या अर्थानं शासनाच्या दूत असलेल्या सर्वांच्या केवळ आरोग्याचीच नाही तर परिवाराची चिंता करणाऱ्या आमच्या सर्व आशा भगिनी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं या ठिकाणी उद्घाटन केलं आहे। घाटपेंड्री तालुका पारशिवनी, त्याचप्रमाणे भोरगड तालुका काटोल, झिलपा तालुका काटोल इथल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचं आज या ठिकाणी आपण उद्घाटन केलं आणि मला अतिशय आनंद आहे की अनेक वर्षांनंतर आज इथले जे नागरिक आहेत, ज्या नागरिकांना बरंच दूर त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राकरता जावं लागायचं, 10 किलोमीटर 20 किलोमीटर पलीकडे प्राथमिक आरोग्य केंद्राकरता जावं लागायचं, आज त्या आपल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। खरं म्हणजे केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रच नाही तर आज एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता। आमच्या ज्या आरोग्य आमच्या ज्या आशाताई खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये माता मृत्यू, बाल मृत्यू, कुपोषण अशा सगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या सरकारच्या योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचवतात। आज त्यांच्या कामामध्ये सुकरता यावी या दृष्टीने आपण हा निर्णय केला की आपल्या जिल्ह्यामध्ये जो खनिज विकास निधी आहे त्या खनिज विकास निधीच्या माध्यमातून आपण त्यांना चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल दिला पाहिजे, जेणेकरून त्यांना ज्या नोंदी घ्याव्या लागतात त्या नोंदी सुकरतेने झाल्या पाहिजेत। त्यांना जो त्या ठिकाणी डेटा कलेक्ट करावा लागतो तो डेटा नीट कलेक्ट करता आला पाहिजे। त्यांना ज्या प्रकारचे रेकॉर्ड ठेवावे लागतात त्याच्यामध्ये सुकरता आली पाहिजे। त्यांचा जनतेशी जो काही संबंध येतो तो अधिक सुकरतेने आला पाहिजे आणि यासोबत ज्या काही आपल्या योजना आहेत त्या योजना राबवत असताना त्यांच्यापर्यंत योग्य संदेश पोचणं, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विविध पद्धतीतून त्यांना एक प्रकारे अपडेट ठेवता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढली पाहिजे। अशा प्रकारच्या भूमिकेतून खरं म्हणजे हा निर्णय आपण घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्या मोबाईलचं वाटप जवळपास 1900 पेक्षा जास्त आमच्या आशा सेविकांना या ठिकाणी आपण करतोय। मला हे सांगताना या गोष्टीचा देखील आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आशा सेविकांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण भरघोस अशा प्रकारची वाढ केली। अनेक वर्षांची जी मागणी आमच्या आशा सेविकांची होती अजून करायची आहे। अच्छा, अजून GR निघाला, अजून मिळाले नाहीत तुम्हाला? ठीक आहे, या महिन्यापासून मिळतील, काळजी करू नका। मला खासदार म्हणाले होते पण मला वाटलं मिळाले आहे, पण GR निघालाय, या महिन्यापासून तुम्हाला मिळतील। आणि दुसरा तुमच्याकरता एक चांगला निर्णय परत आम्ही घेतलाय, 10 लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा आमच्या आशा सेविकांकरता घेण्याचा निर्णय हा देखील आपण कालच घेतलेला आहे आणि त्या संदर्भातही निश्चितपणे आपण जे काम आहे ते करणार आहोत। एक अजून महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला की तुम्ही मोबाईल तर दिला पण रिचार्ज कसा करायचा, तर मी आजच घोषणा करतो, मोबाईलच्या रिचार्ज करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधीमधून देऊ। कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही। आज या निमित्ताने सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारमध्ये विशेषतः आपण महिला केंद्रित धोरण हे हातामध्ये घेतलेलं आहे। यामध्ये लाडकी बहीण सारखी योजना आहे की ज्या योजनेमध्ये आपण
त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आमच्या 2.5 कोटी भगिनींना 1500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला मदत देतो आहोत। एवढंच नाही तर आमच्या ज्या सगळ्या मुली आहेत ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, आत्तापर्यंत प्राथमिक माध्यमिक शिक्षण आपण मुलींकरता मोफत केलं होतं, पण आता आमच्या मुलींकरता उच्च शिक्षण देखील आपण मोफत केलेलं आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील त्यांची जी काही फी आहे ती खाजगी कॉलेजमधली 507 कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, त्याच्यामध्ये BSc आहे, त्याच्यामध्ये नर्सिंग आहे, त्याच्यामध्ये MBA आहे, अशा वेगवेगळ्या 507 कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना पूर्ण शिक्षण जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला। त्याचप्रमाणे आपल्या महिलांकरता जी काही बस आहे त्या बसमध्ये ST मध्ये आपण 50% कन्सेशन देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्याचा फायदा असा झाला की आमच्या महिला मोठ्या प्रमाणात ST मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करायला लागल्या, तर त्यांच्या प्रवासामुळे 50% कन्सेशन देऊनही आमची ST फायद्यामध्ये आली, जी तोट्यामध्ये होती। त्याच्यामुळे महिलांची ताकद काय आहे हे याच्यातनं आपल्याला पाहायला मिळालं। एवढंच नाही तर आता आपण महिलांकरता त्या ठिकाणी 3 गॅस सिलेंडर हे देखील मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना कशा प्रकारे रोजगार आपल्याला देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आहे। आज एक अजून चांगला कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजनेनंतर आता मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना आपण सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून आपण 10 लाख तरुणांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहोत आणि त्या प्रशिक्षण कालावधीमध्ये अप्रेंटिसशिप कालावधीमध्ये त्यांचा महिन्याला 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आत्ताच त्यातल्या काही लोकांना आपण त्याचं नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि मी तर जिल्हाधिकारी आता पुढे DPDC मीटिंग करता गेले आहेत, त्यांनाही माझ्या सूचना आहेत, आमच्या CEOंनाही माझ्या सूचना आहेत, जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातल्या तरुणाईला या संदर्भात आपल्याला कशा प्रकारे काम देता येईल आणि आता मोठ्या प्रमाणात ज्या काही इंडस्ट्री आहेत त्या देखील तयार आहेत, कारण त्यांच्यावरचा जो भार आहे तो भार हा मोठ्या प्रमाणात आपण कमी करतो। त्यांनी जर त्यांना कामावर घेतलं तर 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकार देणार आहे आणि त्यांचा अप्रेंटिसचा कालावधी संपल्यानंतर एकतर त्यांना त्याच ठिकाणी नोकरी मिळेल आणि नाही मिळाली तर त्यांना शासनाच्या विविध योजनांमध्ये स्वयंरोजगाराकरता देखील त्या ठिकाणी कर्ज देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। खरं म्हणजे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मग ती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, रस्त्यांची असतील, इतर पिण्याच्या पाण्याची असतील, ही कामं आपण सातत्याने त्या ठिकाणी केली आणि आताच आमच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र जे काही बाकी आहेत ते देखील पूर्ण करायचे आहेत। निश्चितपणे त्याचा जो काही बृहत आराखडा आहे तो आराखडा त्या ठिकाणी तयार करून आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे निश्चितपणे सुरू करता येतील। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत दवाखाना पोचावा या दृष्टीने आपण कामकाज हातामध्ये घेतलं होतं आणि दवाखाना आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणात गाड्या तयार केल्या। त्या गाड्यांमध्ये डॉक्टर्स आहेत, त्या गाड्यांमध्ये त्या ठिकाणी सर्व प्रकारची औषधं आहेत आणि या माध्यमातून देखील मला अतिशय आनंद वाटतो की जवळपास 4,274 कॅम्प्स या ठिकाणी 1667 गावांमध्ये घेण्यात आले आणि जवळपास या ठिकाणी 2,67,549 रुग्णांची तपासणी ही देखील आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात याला निधी देखील आपण उपलब्ध केला आहे। खरं म्हणजे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण एकीकडे मुख्यमंत्री आरोग्य कक्ष सुरू केलेला आहे, दुसरीकडे आपल्याकडे ज्या काही सार्वजनिक सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आणि विशेषतः ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये जे चॅरिटीचे बेड्स असतात, यापूर्वी चॅरिटीचे बेड्स कोणाला मिळायचे
हे कोणाला माहितीच नसायचं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात चॅरिटीतनं गरिबाचे जे ऑपरेशन मोफत झाले पाहिजेत ते होत नव्हते. आता त्या संदर्भात मी स्वतः एक डायनामिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये कुठलं बेड रिकाम आहे, त्या चॅरिटी हॉस्पिटलनी किती पैसा त्या ठिकाणी चॅरिटीत द्यायचा आहे आणि तो किती खर्च केला आहे याची सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असते. आणि या कक्षाच्या माध्यमातून आमचे जे काही गरीब आहेत, गरजू आहेत, यांना कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करायचं असेल तरी ते ऑपरेशन आपण मोफत करून देतो. अगदी 40-40 लाख रुपयाची ऑपरेशन्स आहेत, किडनीचं आहे, लिव्हरचं आहे, ती देखील आपण मोफत करतो. आमचे जे लहान मुलं असतात, ज्या मुलांना योग्य वेळी जर कॉक्लिअर इम्प्लांट केला, 6-6.5 लाख रुपये त्याला लागतात. हा कॉक्लिअर इम्प्लांट केला तर ही मुलं त्या ठिकाणी कधीच बहिरी होत नाहीत, अन्यथा ती मुकी आणि बहिरी होतात. अशा मुलांना त्या योग्य काळामध्ये पैसे नसल्यामुळे गरिबाच्या घरी जे लेकरू असतं त्याचं ते ऑपरेशन होत नाही. ही कॉक्लिअर इम्प्लांटची ऑपरेशन देखील आता आपण मोफत त्या ठिकाणी करणं सुरू केलेलं आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला ज्या प्रकारचे उपचार, ज्या प्रकारचे ऑपरेशन्स लागतील हे सगळे, आणि केवळ सरकारी हॉस्पिटल नाही, हे सगळे ट्रस्ट हॉस्पिटल आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल आहेत. अगदी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलपासनं तर प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचे ऑपरेशन आपण सुरू केलेले आहेत. हे कंपल्शन केलं आहे. आपल्याही भागामध्ये अशा प्रकारे जर गरिबाला कुठल्या ऑपरेशनची आवश्यकता पडली तर या कक्षाशी आपण संपर्क साधू शकता. त्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवस्था देखील आपण त्या ठिकाणी करतो आणि त्यांची सगळी घेतो. आपल्याला याही गोष्टीची कल्पना आहे की आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. पूर्वी महात्मा फुले जनआरोग्य योजना काही लोकांकरता केवळ ती ॲप्लिकेबल होती, ती सर्वांकरता नव्हती. आता महात्मा फुले जनआरोग्य योजना ही 12 कोटी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेकरता आपण खुली केलेली आहे आणि पूर्वी 1.5 लाखापर्यंतचा उपचार व्हायचा, आता 5 लाखापर्यंतचा उपचार त्याच्या अंतर्गत मोफत करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलची संख्या देखील आता आपण वाढवतो आहोत. हॉस्पिटलचं एम्पॅनलमेंट देखील आपण सुरू केलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही गरिबाला त्या ठिकाणी आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपल्याला ऑपरेशन करता येत नाही अशा प्रकारची अवस्था येऊ नये, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज या निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, अनेक गोष्टी राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करते आहे. सगळ्या गोष्टी काही एकत्रित होतील असं नाही आहे, पण मी निश्चितपणे सांगतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमचं राज्य सरकार हे अतिशय वेगानं या ठिकाणी समाजातल्या सर्व घटकांकरता निर्णय घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या वेगाने इम्प्लिमेंट कशा होतील आणि ज्या गोष्टी झाल्या नाही आहेत त्या गोष्टी वेगाने त्याचे निर्णय कसे होतील असा प्रयत्न आमचा असेल. मी पुन्हा एकदा आमच्या अध्यक्षांनी जी खंत व्यक्त केली, जरूर तुम्ही काही काळजी करू नका, त्या संदर्भात काही जर कमतरता असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू, हा विश्वास देखील मी तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तुमचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की इतका उंच तुम्ही त्या ठिकाणी पाठ ठेवलेला आहे, पुढच्या वेळी असा पाठ ठेवू नका. आमची हाईट जास्त आहे त्यामुळे आम्ही कुठे उभं राहून बोलतो हे लक्षात येत नाही, पण आपण चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. आणि यानंतर उपस्थितांचे आभार मानण्यासाठी मी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नागपूर डॉक्टर राजकुमार गहलोत यांना आमंत्रित करते.